हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा आता 7:15 वाजलेत तरी हे दोघं पण झोपलेले आहेत. नाहीतर मग मी 6 वाजता जर उठले ना तर लगेच माझ्यासोबत उठतात आणि मी ज्यावेळेस माहेरी होते ना आत्ता 2-3 दिवस तर कधीच 6:30लाच उठून बसायचे आणि माहेरी असल्यावर कसं आपल्याला थोडाफार आराम असतो, तसं इकडं पटकन उठून आपल्या कामाला लागावं लागतं. पण तिथं पण त्यांनी मला काही आराम करून दिला नाही आणि आता इकडं आल्यावर 7:30-8 वाजेपर्यंत दोघं पण झोपा काढतात. तर म्हटलं चला असो आपण आपल्या कामाला लागावं. आता स्वयंपाक करून घ्यायचा होता नेहमीप्रमाणे. तर या इकडे आहे ना आता गवारीची भाजी करायला टाकली होती आणि त्यानंतर मला चपात्या करून घ्यायच्या होत्या. आता दूध आहे ना दोन्ही टायमाचं एकत्र करून चालत नाही कारण की दूध खराब होतं. त्याच्यामुळे तो एक कुटाणा वेगवेगळं करून ते तापवावं लागतं. त्यानंतर ना लाल मिरच्या आणल्या होत्या. आता आमच्या इकडं काय लाल मिरचीचा ठेचा. जोपर्यंत मिरच्या संपत नाहीत तोपर्यंत तर चालूच आहेत. तर पटकन अशा चपात्या करून घेतल्या होत्या. आता या इकडे 8 वाजले. जोपर्यंत हे झोपतात ना तोपर्यंत माझी कामं अशी पटपट होऊन जातात. आता माझ्या आहेत ना चपात्या ज्या आहेत ना त्या होत आल्या होत्या. भाकरी करायच्या बाकी होत्या. पण हा जर उठला नाही की त्याच्यात भरपूर असा टाईम जातो. कारण की त्यांचं कसं उठल्यावर शी-सू असतंच. त्यांना थोडा वेळ का होईना पण मम्मीच जवळ पाहिजेल असती. तर बघा आता या इकडे ना चपात्या करून घेतल्या. मस्त असा लाल मिरचीचा ठेचा सासूबाईंनी करून ठेवलेला आहे. आता सकाळी जर कोणाला जायचं असलं ना की ते चपाती, ठेचा, चहा असं खाऊन जातात. मी म्हटलं ना कृष्ण उठल्यावर काही काम सुचू देत नाही. त्याने ही मोहरी आहे ना सगळ्या घरात करून टाकली होती. आता मोहरी गोळा करणं म्हणजे भरपूर मुश्किल काम असतं. आता स्वयंपाक वगैरे तर करून घेतला आणि नेहमीप्रमाणे त्यांना रानामध्ये खायला आणलं होतं. कारण की बाहेर आले की ते चांगलं असं खातात. आता धुणं धुणं तर भरपूर असं धुवायचं होतं, पण झालं असं की घरात म्हणजे जो आपल्या दारातला बोर आहे ना त्याचं काहीतरी बिघाड झाली होती मोटराची, त्याच्यामुळे तर पाणी नव्हतं. आता धुणं तर भरपूर होतं, त्याच्यामुळे मला बाहेर दुसरीकडे धुणं धुवायला जावं लागलं आणि तोपर्यंत त्यांचं धुणं होत नाही, तोपर्यंत मला तिथंच थांबावं लागलं. कृष्णाची अजून अंघोळ वगैरे व्हायचं बाकी होतं, त्याला तसंच सोडलं कारण की म्हटलं जर लाईट जर गेली ना तर मग धुणं कुठंच होणार नाही. तर आता तिथं 2-3 कपडे धुतल्यानंतर ना तिथलं पाणी गेलं आणि त्यानंतर दुसरीकडे गेले. तर इथून थोड्याच अंतरावर तिथं त्या धुणं धुवत होत्या तिथं गेले. त्यांचं धुणं झाल्यावर तिथं धुणं धुवायला बसले. पण झालं असं की तिथलं पण पाणी गेलं. मग काय सगळं धुणं उचललं आणि घरी घेऊन आले आणि परत मग बाथरूममध्ये धुणं धुतलं. कपडे आज इतके होते ना कारण की काल पण कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचे कपडे आणि तसं तर आम्ही नसलो ना की कपडे एवढे काही नसतात त्यांच्या चौघांचे. पण मी जर असले ना तर बघा ह्या पॅन्टीज आता किती आहेत. भरपूर असे कपडे निघतात. पोरांचे पण कपडे तेवढेच, मोठ्यांचे पण तेवढेच. आता त्या असल्या ना की कसं रानात जायचे म्हणून पटकन असं धुणं धुवून घेतात. सगळे कपडे काय काढत नाहीत आणि मी घरी असते. घरी असते म्हणजे मला पण बाकीची कामं असतात, पण सगळीच कपडे धुवावी लागतात. तर या इकडे दुपारी सगळी कामं उरकल्यानंतर आहे ना कृष्ण मस्त असा कैरी खात होता आणि कैरी त्याला आंबट लागल्यावर मस्त अशा तो रिॲक्शनसुद्धा देत होता. तर आता ही जी कैरी आहे ना ती खोबरा कैरी खायला काही एवढी आंबट नाही, चवीला खूप छान अशी आहे. पण लहान मुलांना किती लागते. थोडंसं आंबट लागलं की ते तोंड वेगळं करतात. थोडीफार त्याचा व्हिडिओ घेतला, त्याच्यावर थोड्याशा रील्स बनवल्या. आता ह्याच लहानपणीच्या मुलांच्या आहेत ना आठवणी असतात. त्याला अंघोळ घालायला मला आज 2 वाजले होते कारण की नेहमी तर त्याची अंघोळ सकाळीच होते. पण आज आहे ना दुपारचा त्याचा खाऊन झाल्यानंतर ना त्याला अंघोळ घातली आणि थोडाफार त्याचा असा मेकअप केला होता. रोज तर मी त्याला काजळ ते लावत नाही डोळ्यामध्ये, पण आज लावलं. तर हे बघा ही जी कैरी आहे ना त्या काढून आणल्या होत्या. आता त्या ज्यावेळेस पिकतील त्याच वेळेस त्याचा आंबा खायला भेटेल. तोपर्यंत ना त्या कापडात अशा ठेवल्या होत्या कारण की कृष्णा घेतो आणि मग बॉल करत खेळतो. तर आता आहे ना मुलांना झोपा करून ते काही झोपले नाहीत आणि 4 वाजता झोपले. त्यानंतर मी परत माझ्या कामाला अशी सुरुवात केली. बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं, पण गरम पण तितकंच होत होतं. तर या इकडे ना आता भांडी घासायची, पण भांड्याला काही पाणी नव्हतं, त्यामुळे म्हटलं स्वयंपाकच करून घ्यावा.
तर इथलं ना आता सगळं मी स्वच्छ असं झाडून घेते, कारण की मला तिथं स्वयंपाक करायचा होता. आज होतं मटण आणि मटण म्हटलं की गॅसवर करणं परवडतच नाही असंच म्हणावं लागेल. तर गॅसवर फक्त ना ते फोडणी दिला आणि त्यानंतर बाहेर चुलीवर आणि शेगडीवर म्हणून मी स्वयंपाक केला. आता रानातले आल्यानंतर परत त्यांना चहा ठेवला आणि हे बघा मटण आपलं छान असं पाणी न टाकताच त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता हे जे मटण आहे ना ते मी शिजायला टाकून मी शेगडीवर ठेवणार आहे, म्हणजे वाटण वगैरे काढेपर्यंत ना ते छान असं शिजल. तर कोंबडीचं मटण म्हणजे चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. तर या इकडे माझा भात करून झाला होता, कारण की कृष्णाला मला मटण भात चारायचा होता आणि मिस्टरांसाठी शेंगदाण्याची आमटी पण तयार करून झाली होती. या इकडे वाटण तयार करून घेतलं आणि त्यानंतर लगेच आहे ना मी जे मटण आहे ना ते फोडणी दिलं, कारण की स्वयंपाकाला उशीर झाला होता. आता कसं आहे ना 7 वाजले तरी दिवस असतो, तर आपल्याला वाटतं की अजून भरपूर वेळ आहे. पण तसं नसतं. तर पटकन अशा मी चपात्या भाकरी करून घेत होते आणि इकडे आहे ना बाकीच्यांची जेवणंसुद्धा चालू होती. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.